हॅलो डिअर स्टुडंट्स, चला आता स्टार्ट करूयात. आपण आपला एक्सक्रीशनचा जो टॉपिक चालू होता त्याच्यामधला नेक्स्ट पॉइंट आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले होते. एक्सक्रीशनशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट, जसं की एक्सक्रीशन कसं असतं, काय असतं, वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ह्या एक्सक्रीशनची मेथड कशा पद्धतीनं होते हे सुरुवातीला आपण बघितलं. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्याचे आन्सर्स कसे लिहिणं एक्सपेक्टेड आहे, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे इन टेक्स्ट क्वेश्चन्स ज्याला म्हणतो आपण, तेही इम्पॉर्टंट असतात. सो त्याचे आन्सर्स आपण बघितले. आज आता त्याच्या पुढचा पार्ट बघूयात. याच्यामध्ये आपण बघणार आहोत एक्सक्रीशन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये एक्सक्रीशनची प्रोसेस कशा पद्धतीनं होते तो पार्ट आपण आज डिस्कस करूयात. जसं की आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं होतं, प्लांट्समध्ये अशी कोणतीही स्पेसिफिक सिस्टम नसते फॉर द एक्सक्रीशन पर्पज. एकदम सिंपल प्रोसेस असते. याच्यामध्ये एक्सक्रिटरी वेस्ट हे प्लांटच्या कुठल्या ना कुठल्या तरी पार्ट्समध्ये स्टोअर केले जातात आणि मग जसे ते पार्ट्स पडून जातात तसं मग प्लांट्समधनं ते वेस्ट आहेत ते बाहेर पडतात. अशी एकदम सिंपल प्रोसेस असते. याच्यामध्ये कुठलीही ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टम प्रेझेंट नाही फॉर द एक्सक्रीशन प्रोसेस. गॅसेस जे असतात, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किंवा अदर गॅसेस जे प्लांट्समध्ये तयार होत असतील किंवा फॉर्म होत असतील, तर ते गॅसेस हे डिफ्युजनच्या प्रोसेस थ्रू बाहेर टाकले जातात. डिफ्युजन म्हणजे काय आपण शिकलोय, हायर कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या भागाकडून लोअर कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या भागाकडे त्या गॅसियसची मुवमेंट होते, गॅसियस सबस्टन्सेसची, त्याला आपण म्हटलं डिफ्युजन. सो गॅसेस जे आहेत ते तर डिफ्युजन थ्रू बाहेर पडले. त्यानंतर जे अदर वेस्ट मटेरियल्स आहेत, जसं की रेझिन्स असतील, गम्स असतील, आपण पुढे बघायचे आहेतच ते. तर हे वेस्ट मटेरियल्स प्लांट्सच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये, जसं की लीफ, फ्लावर्स, फ्रूट, बार्क, ह्या स्टेम असेल किंवा इवन रूट्स असतात, या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये स्टोअर केले जातात टेम्पररीली. आणि मग थोड्या दिवसानंतर ते पार्ट जसे पडून जातील तसं तसं ते वेस्ट त्या प्लांटमधून बाहेर टाकलं जातं. अशी ओव्हरऑल एक्सक्रीशनची मेथड आहे. तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते एक्झाममध्ये की एक्सक्रीशन इन प्लांट्स ऍक्च्युली होतं कसं, तर तुम्ही काय सांगणार, सिंपल प्रोसेस आहे, ऑर्गन्स नाहीत. पहिला म्हणजे गॅसियस सबस्टन्सेसचं एक्सक्रीशन कसं होतं ते सांगितलं, आणि मग अदर वेस्ट स्टोअर केले जातात आणि थोड्या कालांतरानं ते वेस्ट जे आहेत ते बॉडीच्या बाहेर टाकले जातात. काही वेस्ट हे झायलेम मध्ये देखील स्टोअर केले जातात. कुठल्या झायलेम मध्ये, तर ओल्ड आणि वॉर्न आउट म्हणजेच खराब झालेले जे झायलेम आहेत त्याच्यामध्ये देखील हे काही वेस्ट प्लांट्स मध्ये स्टोअर केले जातात इन द फॉर्म ऑफ रेझिन अँड गम. जे आपण डिंक वगैरे मिळवतो, प्लांट ओरिजिनचं असतं ना डिंक जे असतं, तर ते डिंक म्हणजे काय आहे, तर तेही एक प्रकारचं वेस्ट आहे की जे झायलेम मध्ये, कसल्या झायलेम मध्ये, तर ओल्ड झालेल्या झायलेम मध्ये स्टोअर केलं जातं. आणि काही वेस्ट जे आहेत ते रूट्स थ्रू डायरेक्टली सॉइल मध्ये मिक्स केलं जातात. सो ह्या वेगवेगळ्या मेथड झाल्या. पहिली मेथड गॅसेस, त्याचं डिफ्युजन झालं. दुसरी मेथड वेगवेगळ्या पार्ट्समध्ये स्टोअर झालं, ते पार्ट्स पडून गेले की वेस्ट बाजूला झालं. तिसरी मेथड झायलेम मध्ये स्टोअर झालं इन द फॉर्म ऑफ गम किंवा रेझिन. आणि चौथी मेथड म्हणजे सॉइल मध्ये. सो ह्या चार पद्धतीनं कोणत्याही प्लांट्समध्ये वेस्ट जे आहेत ते स्टोअर केले जातात आणि बॉडीच्या बाहेर टाकले जातात. हे काही एक्झाम्पल्स आहेत. ऍक्च्युली हे जे मॉर्फिन, क्विनिन त्याच्यापासून तयार केलेले हे मेडिसिन्स आहेत. पुढे आपल्याला बघायचं आहेच आहे. तर गम, रेझिन, टॅनिन, मॉर्फिन, क्विनिन, त्यानंतर कॅफिन, ह्यासारख्या वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट मटेरियल्स जे प्लांट्समध्ये ऍक्च्युली वेस्ट असतात आणि आपल्यासाठी युजफुल असतात, तोही पार्ट आपल्याला बघायचा आहेच. ही काही एक्झाम्पल झाली. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इन टेक्स्ट क्वेश्चन देखील विचारलेला आहे की एलिफंट फूट म्हणजे जे सुरण म्हणतो, जे आपण त्यालाच अरम लिव्ज असं म्हणतात किंवा ज्यालाच याम असं पण म्हणतात, खूप सारी नावं आहेत, तर ते हाताला आपल्या खाजतं का, किंवा अळू असतो बघा तो देखील खाजतो. मग ते का होतं, तर त्याचं शोधून काढायचंय आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायचंय. तर ह्याच्यामध्ये जे एलिफंट फूट किंवा जे सुरण असतं, त्या सुरणमध्ये काय असतं, छोटे 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 क्रिस्टल्स असतात. कशाचे असतात, तर कॅल्शियम ऑक्झालेटचे, की ज्याला म्हणतात रॅफाईड. 1 मार्क्ससाठी हे जे मी अंडरलाईन केलेलं आहे जे वर्ड्स, ते तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारले जातात. क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झालेट जे एलिफंट फूटमध्ये प्रेझेंट असतात त्याला काय म्हणतात, रॅफाइड्स. तुम्हाला ह्याची मी 1 मिनिट डायग्राम पण दाखवते. सी दिस इज द डायग्राम. हे आपलं सुरण असतं एलिफंट फूट, आणि ह्या त्याच्यामध्ये असणाऱ्या रॅफाइड्स आहेत. हे रॅफाइड कशाचे आहेत म्हणून सांगितलं, तर कॅल्शियम ऑक्झालेटचे. तर ह्या रॅफाइड्समुळं हे कसे असतात, तर निडल शेप, जसं तुम्ही आता पाहिलं, आणि मग ते निडल शेप असल्यामुळे ते टोचतात आपल्याला आणि म्हणून आपल्या स्किनला खाज सुटते. आता जर हे
खाज येऊ नये ह्यासाठी काय करायचं, तर आपल्या हाताला टॅमॅरिन चिंच चोळायची किंवा लिंबाचा रस चोळायचा, सो दॅट ते जे क्रिस्टल्स आहेत ते त्या ऍसिडिक नेचरच्या सबस्टन्समध्ये डिझॉल्व्ह होतील आणि मग आपल्याला खाज सुटणार नाही. सो हा एक महत्वाचा क्वेश्चन झाला. हे तुम्हाला रॅपिड दाखवलं. आता अजून एक महत्वाचा पार्ट की आपल्याला युजफुल असणारे प्लांटचे कोणते कोणते वेस्ट आहेत. तर सगळ्यात पहिला आहे लॅटेक्स. तुम्हाला मी आता दाखवलं की ज्याच्यापासून आर्टिफिशियली आपण रबर बनवतो. दुसरा आहे रेझिन, पेंट, गम, वॉर्निशस वगैरे जे आहेत, ज्याच्यामध्ये एक प्रकारची थिकनेस, चिकटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये हे रेझिन्स मिसळले जातात. गम तर ते माहितच आहे तुम्हाला, डिंक जे असतं आपलं. ऑक्सिजन हा देखील प्लांटचा वेस्ट मटेरियल आहे. कुठे रे तयार होतो हा ऑक्सिजन, तर आपली जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे त्या प्रोसेसचं एक वेस्ट प्रोडक्ट म्हणून ऑक्सिजन तयार होतो. रबर आहे. त्यानंतर टॅनिन आहे. चहाचे जे पानं असतात त्याच्यामध्ये हे टॅनिन नावाचं वेस्ट प्रोडक्ट प्रेझेंट असतं किंवा स्टोअर असतं की ज्याच्यामुळे आपण चहा पिली की एक तरतरी येते म्हणतो ना, दॅट इज बिकॉज ऑफ द टॅनिन. तसंच कॅफिन आहे. कॅफिन कॉफीच्या सीड्समध्ये असतं. चहा, कॉफी हे एक प्रकारचं आपल्याला त्याचं व्यसन लागतं कंटिन्युअसली जर आपण पित राहिलो का, तर त्याच्यामध्ये ह्या प्रकारचे सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत. तसंच प्लांट्स मधले वेगवेगळे इसेन्शियल ऑइल जसे की क्लोव्ह ऑइल, युकॅलिप्टस ऑइल, त्यानंतर सँडलवूड ऑइल, हे पण त्या प्लांट्सचे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत की जे त्यांच्यासाठी वेस्ट आहेत बट आपल्यासाठी युजफुल आहेत. तसंच क्विनाईन जसं तुम्हाला मी आता दाखवलं, त्याच्यापासून मलेरियाचं मेडिसिन बनवलं जातं. मॉर्फिन जे आपलं हे म्हणतं ना आपण अफू तर त्याच्यामध्ये असतं की जे अॅनास्थेशियामध्ये म्हणजेच गुंगी येते त्याच्यातनं, सो त्या मॉर्फिनचा यूज त्या अॅनास्थेटिक मेडिसिन्स बनवण्यासाठी देखील केला जातो. सो हे काही आहेत. तुम्हाला अजून माहित असतील तर तुम्ही अजूनही मला सांगा अदर दॅन धिस. CO2 एक आहे, ऑक्सिजन झाला, CO2 पण एक आपण ह्याच्यात ऍड करू शकतो, राईट. अजूनही तुम्हाला काही माहित असतील, आठवले असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. सो दिस वॉज ऑल अबाउट द वेस्ट प्रोडक्ट्स. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की विच वेस्ट मटेरियल्स आर प्रोड्युस्ड इन आवर बॉडी थ्रू मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. आपल्या बॉडीमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट किंवा वेस्ट बाहेर टाकणारे जे ऑर्गन्स आहेत हे दाखवले तिथं. जसं की नायट्रोजनस वेस्ट युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया आणि सॉल्ट आहेत. CO2 आहे, वॉटर आहे, सॉल्ट आणि नायट्रोजनस वेस्ट म्हणजे अगेन हे तेच झाले. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट आहेत आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. तर पहिल्या प्रश्नाचा आन्सर काय झालं की दीज आर द वेस्ट. नायट्रोजनस वेस्ट लाईक युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया, त्यानंतर सॉल्ट आहे, CO2 आहे, वॉटर आहे. आता हे जे वेस्ट आहेत ते आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या ऑर्गन्स कडून बाहेर टाकले जातात. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट रोल कोणत्या कोणत्या ऑर्गन्स आहे तर किडनीज ह्या आपल्या बॉडीमधले नायट्रोजनस वेस्ट रिमूव्ह करतात. सॉल्ट म्हणजेच क्षार जे आहेत पोटॅशियमचे, सोडियमचे वगैरे ते रिमूव्ह करतात. दुसरा म्हणजे लंग्सच्या थ्रू CO2 आणि वॉटर हा आपल्या बॉडीमध्ये जो वेस्ट तयार, आता हा CO2 कुठं तयार होतो तर आपण जी रेस्पिरेशनची प्रोसेस करतो ना, तर त्या सेल्युलर रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये हे CO2 ऍज अ बाय प्रोडक्ट किंवा ऍज अ वेस्ट तयार होतो. वॉटर पण त्याच प्रोसेसमध्ये तयार होतो. सो ते देखील तुमच्या बॉडीच्या थ्रू बाहेर टाकले जातात विथ द हेल्प ऑफ लंग. आता तुम्ही म्हणाल लंग्स मधून वॉटर कसं बाहेर जाईल, तर इन द फॉर्म ऑफ वेपर. आपण जेव्हा हात लावला इथं असा नाकाच्या जवळ तर तुम्हाला मॉइश्चर लागेल, तर ते मॉइस्ट का असतं तर बिकॉज ऑफ द वॉटर व्हेपर विच आर प्रेझेंट इन द एअर विच वी आर एक्सहेलिंग. आणि स्किनच्या थ्रू घाम येतो आपल्याला, घामावाटे देखील हे युरिया, युरिक ऍसिड सारखे नायट्रोजनस वेस्ट बाहेर पडतात. अलॉंग विथ दॅट सॉल्ट पण, खारट असतं आपलं घामाचं हे, तर त्याच्या थ्रू सॉल्ट देखील बाहेर पडतात. सो हे 3 मेन ऑर्गन्स आहेत विथ द हेल्प ऑफ विच आपल्या बॉडीमधले वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट मटेरियल्स बॉडीच्या बाहेर टाकले जातात. ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली. इथेच थांबणार आहे मी आज. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम आहे त्याचा डिटेल अभ्यास नेक्स्ट लेक्चरमध्ये करायचा आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.